हरि ओम नमस्कार. मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज इथे मी केलेला आहे अशा पद्धतीचा बोटनेक गळा. त्यानंतर कस्टमरने सांगितले की अशा पद्धतीने मला इथे पाठीमागं आपल्या ब्लाऊजची जी बॉर्डर असते लेस ती लावण्यासाठी. तर अशा पद्धतीने मी इथं पहिल्यांदा प्रथम खडून आखून घेतलं आहे. आखून घेतल्यानंतर अशा पद्धतीने जी बॉर्डर होती ते अशा पद्धतीने जेवढी आहे शिल्लक जी राहिली होती ती अशा पद्धतीने मी घेऊन स्टेप बाय स्टेप इथे शिवत आहे. जशी मी इथे शिवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण असं कस्टमरनं सांगितलं की अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे. तर मी इथे पहिल्यांदा आपल्याला काय केलेलं आहे, क्रॉसमध्ये जी खडून आखलं होतं तशाच पद्धतीने तुम्ही पण खडून आखून घ्या आणि जेवढी आपल्याला लेस लावायची आहे तिथूनच आपल्याला थेट शिलाई मारून घ्यायची आहे. पाठीचा भाग माझा अगदीवरतीच तयार झाला होता आणि अचानक कस्टमरनं सांगितलं की मला अशा पद्धतीची लेस पाठीमागे लावून हवी आहे. प्लेन ठेवू नका, छान दिसत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे थंबनेलमध्ये टाकलेलंच आहे. किती लुक छान दिसत होता ह्या ब्लाऊजचा. मला पण वाटलं नव्हतं, कस्टमरनं घातल्यानंतर छान दिसत होतं. तर अशा पद्धतीच्या डिझाईन आपल्याला तुम्हाला कटिंग वगैरे किंवा काही हवा असेल तर कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने इकडल्या साईडून तिकडल्या साईडून मी जे कपडा राहिला होता शिल्लक तो कट केला. त्यानंतर इथे गोलवरती अशी शिलाई लेस लावल्यानंतर छान दिसेल का, तर ती छान नाही वाटत नव्हती, त्यासाठी मी कॅन्सल केली. आणि त्यानंतर इकडून तिकडून साईडला दोन्ही साईडला मी व्यवस्थित अशा पद्धतीने कोण्यावरती आल्यावरती कधीही लक्षात ठेवायचं आपल्याला त्रिकोण टाकून घ्यायचा लेसचा, जेणेकरून काय होतं लेस व्यवस्थित एकदम दिसते आणि छान प्रकारे दिसते. तर मी अशा पद्धतीने दोन्ही साईडला लेस लावून घेतलेल्या आहेत. बघू शकता इथे लेस लावल्यानंतर आणखीनच लुक छान आला आणि एकदम सोप्या पद्धतीची मी डिझाईन केली होती ही. थोडंसं कटिंग पहिलं जे मी केलं होतं ते दाखवता नाही आलं, कारण कस्टमरने अचानक त्यांचा निर्णय चेंज केला आणि त्या म्हटल्यात की मला अशा पद्धतीने इथे लेस लावूनच हवी आहे. तर आता इथे बघू शकता अशा पद्धतीने दुसरी बाजू पण जी आपली आहे ती मी लेस लावून घेत आहे. तर लेसमुळं किती लुक आलेला आहे आणि पाठीला ती साडीची बॉर्डर असते ती लावल्यानंतर पण छान दिसत होतं. आणि हा बोटनेक गळा ज्या वेळेला कस्टमरनं घातला होता त्यावेळेलाही खूप सुंदर आणि छान दिसत होता. त्यानंतर इथे बघू शकता मी तुम्हाला इथं फायनल लुक दाखवणारच आहे. पाठीमागं नॉट्स टाकलेले आहेत त्या लावून घ्यायच्या आपल्याला. नॉट्स लावल्यामुळं काय होतं व्यवस्थित पाठीमागचा गळा दिसतो पण आणि छान पण दिसतो. ज्या वेळेला अशा पद्धतीचे कोणे असतात बाहेरल्या साईडून आपण गळ्याच्या आकारला दिलेले असतात तिथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आता बघू शकता आपला गळा अशा पद्धतीने झालेला आहे फायनल लुक त्याचा. तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. आणि ह्याचं ब्लाऊज मी फुल शिवल्यानंतर अशा पद्धतीने हे ब्लाऊज दिसत आहे. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल माझा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.